नमस्कार. आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी धातू बघतो. सोनं, चांदी, लोखंड. पण असा विचार कधी मनात येतो का की यांना धातू असं का म्हणतात? म्हणजे असं नक्की काय आहे त्यांच्यात जे त्यांना धातू बनवतं? चला, आज आपण याच वैज्ञानिक रहस्याचा उलगडा करूया. तर मग आपला हा तपास कसा पुढे जाणार आहे? आपण 5 टप्प्यांतून हे रहस्य उलगडणार आहोत. पहिल्यांदा आपण धातू ओळखायला शिकू. मग बघू की नेहमीचे नियम कसे मोडले जातात. त्यानंतर त्यांची अग्नी आणि पाण्यासोबत एक छोटीशी परीक्षा घेऊ. मग त्यांची ताकद म्हणजेच अभिक्रियाशीलता त्यानुसार क्रमवारी लावू. आणि शेवटी आपण इलेक्ट्रॉनच्या दुनियेत शिरून या सगळ्यामागची खरी गोष्ट काय आहे ते शोधून काढू. तर मग मूळ प्रश्न तोच राहतो, धातूला धातू नक्की कशामुळे म्हणतात? पहिल्यांदा वाटेल की अरे सोप्पं आहे. जे चमकदार असतं, जे कठीण असतं ते धातू. पण थांबा, खरी गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये आणि ती खूपच रंजक आहे. ओके, चला तर मग तपासाला सुरुवात करूया. कोणत्याही तपासाची सुरुवात कुठून होते? जे डोळ्यांना दिसतं, जे हाताला जाणवतं तिथूनच, म्हणजे धातूंच्या भौतिक गुणधर्मांपासून. आणि पहिला पुरावा आपल्या समोर आहे, चकाकी. कोणताही धातू बघा, शुद्ध स्वरूपात तो कसा चमकतो? सोनं, चांदी, तांब यालाच धातूची चकाकी किंवा मेटॅलिक लस्टर म्हणतात. हा झाला आपला पहिला अगदी ठोस दृश्य पुरावा. आत्ता पुढचा गुणधर्म तर अजूनच भारी आहे, वर्धनीयता. म्हणजे काय? तर धातूंना ठोकून त्यांचे पातळ पत्रे बनवता येतात आणि ते तुटत नाहीत. विचार करा, मिठाईवर जो चांदीचा वर्ख असतो तो ह्याच गुणधर्मामुळे शक्य होतो. आणि यात तर सोनं आणि चांदी सगळ्यात पुढे आहेत. आणि वर्धनीयतेशीच जोडलेला आहे अजून एक गुणधर्म, तन्यता. म्हणजे धातूंना खेचून त्यांच्या तारा बनवण्याची क्षमता. आता ही गोष्ट ऐकून तर आश्चर्य वाटेल. फक्त 1 ग्रॅम सोनं घेतलं ना, तर त्यापासून तब्बल 2 किलोमीटर लांब तार बनवता येते. अविश्वसनीय आहे नाही का? आपल्या पुराव्यांची यादी वाढतच चाललीये. बघा, धातू उष्णतेचे उत्तम वाहक असतात. म्हणूनच तर आपली स्वयंपाकाची भांडी धापूची असतात, नाही का? कारण ते उष्णता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पटकन पोचवतात. आणि हो, ते लवकर वितळतही नाहीत. त्यांचे द्रवणांक खूप जास्त असतात. तर आत्तापर्यंत आपल्याकडे काय काय पुरावे जमा झालेत? चकाकी, वर्धनीयता, तन्यता, उष्णतावहन. आणि ते कठीण असतात, स्थायू असतात. मग झालं तर केस सॉल्व्ह झाली, बरोबर? नाही. थांबा. खरी गंमत तर आता सुरू होणार आहे. कारण आता हेच नियम मोडले जाणार आहेत. आपला पहिला नियम काय होता? धातू स्थायू असतात. पण पाऱ्याकडे बघा, तो तर द्रव आहे. आणि गॅलियम आणि सीझियम तर असे आहेत की त्यांना फक्त हातावर ठेवलं तरी ते वितळायला लागतात. झाला की नाही पहिला नियम बाद? चला, ठीक आहे. मग कठीणपणाचं काय? आपण म्हणतो धातू कठीण असतात. पण सोडियम आणि पोटॅशियमबद्दल ऐकलंय का? हे धातू इतके मऊ आहेत की चक्क चाकूने कापता येतात, अगदी लोण्यासारखे. बघा, आणखीन एक नियम गेला. आणि गंमत म्हणजे फक्त धातूच नियम मोडत नाहीत. आपण काय ठरवलं होतं? धातू चमकदार असतात. याचा अर्थ अधातू चमकदार नसणार. पण आयोडीनकडे बघा, तो अधातू असूनही चकाकतो. आता मात्र आपला तपास चांगलाच गुंतागुंतीचा झालाय. तर या सगळ्या गोंधळातून एक गोष्ट स्पष्ट होतीये. आपण फक्त दिसण्यावर म्हणजे भौतिक गुणधर्मांवर अवलंबून राहू शकत नाही, कारण अपवाद खूप आहेत. आपल्याला काहीतरी अधिक ठोस, अधिक पक्का पुरावा हवाय. जर बाह्यरूप आपल्याला फसवत असेल तर मग आपल्याला त्यांच्या मूळ स्वभावाकडे, त्यांच्या वागणुकीकडे बघावं लागेल. चला, तपासाचा पुढचा टप्पा सुरू करूया. आता आपण या धातूंना अग्नी आणि पाण्याच्या परीक्षेतून तावून सुलाखून पाहणार आहोत. बघूया ते रासायनिकदृष्ट्या कसे वागतात. पहिली परीक्षा आहे ऑक्सिजनसोबत. आणि इथे लगेच फरक दिसायला लागतो. काही धातू जसे की पोटॅशियम आणि सोडियम इतके क्रियाशील आहेत की ते हवेत उघडे ठेवताच पेट घेतात. तर दुसरीकडे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमवर फक्त एक संरक्षक थर तयार होतो. तांब जळत नाही, फक्त काळा पडतो. आणि सोनं चांदी? त्यांना तर काहीच फरक पडत नाही, कितीही तापवलं तरी. बघा, प्रत्येकाची वागणूक किती वेगळी आहे. आता पुढची परीक्षा, पाण्याची. इथेही आपल्याला तसंच काहीसं चित्र दिसतं. पोटॅशियम आणि सोडियम थंड पाण्यातही अक्षरशः स्फोट करतात. कॅल्शियम थोडा शांतपणे अभिक्रिया करतो. मॅग्नेशियमला गरम पाणी लागतं. तर लोह आणि ॲल्युमिनियमला तर वाफ लागते.
आणि आपले शिसे, तांबे, सोने त्यांना पाण्याशी काही देणं घेणंच नाही. आता आपल्याला एक पॅटर्न दिसायला लागलाय, नाही का? तर या सगळ्या रासायनिक चाचण्यांमधून एक गोष्ट स्पष्ट झालीय. काही धातू खूपच क्रियाशील, अभिक्रिया करायला उतावीळ आहेत, तर काही एकदम शांत, निष्क्रिय आहेत. आणि याच माहितीच्या आधारे आपण आता एका निर्णायक टप्प्यावर पोचलो आहोत. आपण त्यांची एक निश्चित क्रमवारी लावू शकतो. आणि ही आहे ती क्रमवारी, अभिक्रियाशीलता श्रेणी. ही यादी आपल्याला सगळं काही स्पष्ट करून सांगते. ही धातूंना त्यांच्या रासायनिक क्रियाशीलतेनुसार उतरत्या क्रमाने लावते. सगळ्यात वर सगळ्यात जास्त अभिक्रियाशील आहे पोटॅशियम. आणि जसं आपण खाली जातो तशी क्रियाशीलता कमी होत जाते. आणि सगळ्यात शेवटी येतं सोनं, जे सगळ्यात कमी अभिक्रियाशील आहे. आता भौतिक गुणधर्मांपेक्षा हा वर्गीकरणाचा कितीतरी जास्त चांगला मार्ग आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय ते कळालं? आपल्याला कळालं की कोण जास्त अभिक्रियाशील आहे आणि कोण कमी. पण विज्ञानातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न अजून बाकी आहे. का? असं का होतं? पोटॅशियममध्ये अशी काय आग आहे की तो इतका उतावीळ असतो? आणि सोन्यात असा कोणता संयम आहे की तो शांत राहतो? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अजून खोलवर, थेट अणूच्या आत शिरावं लागेल. आणि इथेच आपल्याला आपल्या तपासाचा अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाचा सुगावा लागतो. या सगळ्या रासायनिक घडामोडींमागचा खरा हेतू. आणि ती आहे इलेक्ट्रॉनची कथा. आता बघा, इथेच सगळं रहस्य उलगडतं. निऑनसारखे जे राजवायू आहेत ना, त्यांचं बाहेरचं इलेक्ट्रॉन कवच पूर्ण भरलेलं असतं. त्यामुळे ते एकदम स्थिर, समाधानी असतात. त्यांना कोणाशी अभिक्रिया करायची गरज नसते. पण आता सोडियमकडे बघा. त्याच्या बाहेरच्या कवचात फक्त एकटा इलेक्ट्रॉन आहे. तो एकटा इलेक्ट्रॉन त्याला अस्थिर बनवतो. आणि स्थिर होण्यासाठी त्याला तो एक इलेक्ट्रॉन कसा तरी बाहेर काढायचा आहे. आणि हेच आहे धातूचं खरं रहस्य. धातूची खरी ओळख हीच आहे. स्थिर होण्यासाठी आपले बाहेरचे इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची त्याची प्रवृत्ती. ते इलेक्ट्रॉन दाते आहेत. ते देणारे आहेत. हे समजून घेण्यासाठी मिठाचं उदाहरण घेऊया. आपलं साधं मीठ. पायरी 1 सोडियम, ज्याच्याकडे एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आहे. पायरी 2 क्लोरीन, ज्याला आपलं कवच पूर्ण करायला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग काय होतं? पायरी 3 सोडियम आपला तो जास्तीचा इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकतो, उदारपणे. त्यामुळे पायरी 4 मध्ये दोन्ही अणू स्थिर होतात, पण त्यांच्यावर विरुद्ध प्रभार येतो. आणि शेवटी पायरी 5 हे विरुद्ध प्रभार एकमेकांना खेचतात आणि तयार होतो एक मजबूत बंध. तयार होतं मीठ. बघा किती सोपी आणि सुंदर व्यवस्था आहे. आणि अशा प्रकारे आपण हा कोड उलगडला. ते बाह्य भौतिक गुणधर्म, ती चकाकी, तो कठीणपणा, ते तर फक्त वरवरचे मुखवटे होते. धातूचं खरं सत्य, त्याची खरी ओळख त्याच्या अणूंमध्ये लपलेली होती. ही सगळी अभिक्रियाशीलता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त आपलं बाहेरचं कवच पूर्ण भरण्यासाठी चाललेली एक धडपड आहे. हाच होता खरा हेतू. तर धातूला धातू कशामुळे म्हणतात याचं उत्तर आपल्याला मिळालं. पण हा शोध आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जर इलेक्ट्रॉन देण्या-घेण्याचं हे साधं तत्व आपलं मीठ बनवत असेल, तर विचार करा, आपल्या जगातल्या आणखी किती गोष्टी याच मूलभूत तत्वावर चालत असतील? आपल्या मोबाईलची बॅटरी असेल किंवा अगदी या पृथ्वीच्या पोटातली खनिजं, सगळीकडे हाच खेळ सुरू असेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?